मिरची म्हणलं की फक्त ठेचा खरडा इतकंच यापासून करू शकतो असं तुम्हाला वाटतं का? असं अजिबात नाही. तुम्हाला सांगते, भरपूर पारंपरिक चटण्यांचे प्रकार आहे हिरवी मिरची वापरून जे आपण करू शकतो. नमस्कार, मी मधुराज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. नवक कोरक करकरीत चॅनल आहे, पटकन सबस्क्राईब करा. 365 दिवस 365 चटणी कोशिंबीरचे वेगवेगळे प्रकार आपण बघतो. त्यामध्ये आपण आज करतोय दही मिरची. इतकी कमाल होते, रुचकर होते तुम्हाला सांगते, आणि प्रवासात नेण्यासाठी देखील उत्तम आहे. साधारण फ्रीजमध्ये ठेवली तर महिनाभर छान टिकते. रूम टेम्परेचरवर जर ठेवली तरी 8 ते 10 दिवस उत्तम टिकते. तर सगळ्यात आधी हिरवी मिरची पाण्यामध्ये घालायची आणि स्वच्छ धुवून घ्यायची. ही तिखट हिरवी मिरची नाही आहे, ही लांब सडक असते आणि पोपटी रंगाची कमी तिखट मिरच्या येतात ती मिरची आहे. सितारा मिरची किंवा गुजराती मिरची असंही याला म्हटलं जातं. आता स्वच्छ धुतलेली मिरची कोरडी करून घ्यायची. ही अगदी महत्त्वाची स्टेप आहे. शेल्फ लाईफ वाढवण्याकरता ओलसरपणा त्यामध्ये नका ठेवू. खूप ओली राहिली तर मिरची खराब होईल आणि यातली खराब मिरची बाजूला काढून घ्यायची. आता मिरच्यांची देठं काढली तरी चालतील आणि अख्ख्या मिरच्या ठेवल्या तरी चालतील, पण त्याला एक चीर देणं गरजेचं आहे. सो मी देठाकडचा पोर्शन कट नाही करत, फक्त लांब सडक न ठेवता अशी मध्ये 2 भाग करते आणि एक पोटात चीर देते, म्हणजे मसाला आहे ना मिरचीच्या आतपर्यंत मुरला जातो. बारीक बारीक तुकडे केले तरी चालेल आणि इनफॅक्ट मिरचीचा ठेचा जरी करून घेतला तरी काहीच हरकत नाही. चला, इथे मिरचीचे तुकडे करून झालेले आहेत. आता याकरता साहित्य काय काय घेतलं तेही बघूया. अर्धा कप दही, 1 टेबलस्पून अख्खे धने, 1 टेबलस्पून मोहरीची डाळ जी लोणच्याला वापरतो ती, त्याच्याऐवजी मोहरी घेतली तरी चालेल, 1 चमचा बडीशेप, अर्धा चमचा जिरं, पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद, 1 चमचा मीठ, पाव चमचा मेथीचे दाणे आणि 10 ते 15 काळे मिरे. यासोबतच लागेल आपलं मधुराज रेसिपीचे बॅडगी मिरची पावडर आणि तेल. सगळ्यात आधी मोहरीची डाळ भाजून घ्यायची आणि मोहरीच्या डाळीऐवजी मोहरी घेतली तरी चालेल, फक्त ती चटचटून घ्यायची. आता ही डाळ हलकी भाजायची. रंग वगैरे बदलला नाही पाहिजे, त्यातला ओलसरपणा फक्त कमी करायचा. चला, आता ही भाजलेली डाळ काढूयात. बघा, डाळीचा रंगबिंग अजिबात बदलला नाही, हलकासा फक्त ओलसरपणा काढला. आता ही बाउलमध्ये काढायची. आता यामध्येच अख्खे धने घालूयात आणि धन्यांसोबतच बडीशेपही घालायची, कारण बडीशेप भाजायला थोडासा जास्त वेळ लागतो. आणि धने आणि बडीशेपचा रंग वगैरे नाही बदलला पाहिजे, हलकंसं फक्त आपल्याला गरम करायचं आहे, छान त्याचा मंद सुवास दरवळेपर्यंत. चला, आता हे हलकं भाजून झालं की यामध्ये घालूयात जिरे. जिरं मिसळायचं. जिरं मिसळून झालं की गॅस बंद करायचा आणि यामध्ये काळे मिरे आणि मेथीचा दाणा घालूया. यासोबतच हिंग आणि हळद देखील घालूयात. मिसळायचं. पुढचे जिन्नस घातल्यावर गॅस बंद केला, कारण जी कढईची उष्णता आहे तितकी पुरेशी आहे मेथी दाणा जिरं भाजण्याकरता, म्हणून गॅस बंद केला. आता हे मिश्रण हलकं थंड करूया. चला, आता हे भाजलेले अख्खे मसाले मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले, हलके थंड झाले होते. आता हे याची पूड तयार करूया. खूप बारीक पूड करायची गरज नाही, ओबडधोबडच वाटायचं. वाह, बघा, आहा हा हा. चला, आता इथे 200 ग्रॅम मिरची आहे, तर 3 टेबलस्पून तेल गरम करून घेतलं. तेलाचा जर आपलाच आहे, madhurazrecipeclub.com वर खरेदी करू शकता. आता या तेलामध्ये ही मिरची घालायची, मिसळायची. एक 3-4 मिनिटं तरी मिरची तेलात चांगली परतून घ्यायची, म्हणजे ती बाधत नाही. आहा, मिरची मस्त परतली आहे तेलात. हे बघा, मिरचीला हलकीशी मऊ व्हायला सुरुवात झाली, पूर्ण शिजवायची नाही आणि परतून झाली. आता यामध्ये हा वाटण किंवा तयार केलेला मसाला घालायचा. यासोबतच ही मोहरीची डाळ, मीठ,
आपली मधुराज रेसिपीची बॅडगी मिरची पावडर 1 चमचाभर. दही मिरचीला रंग सुरेख येतो म्हणून मग चमचाभर हे घालून घेऊयात. हा मसाला मिरचीमध्ये मिसळूयात आणि आता यामध्ये दही घालूयात. वा, हे मिसळायचं. वा, काय सुरेख कोटिंग आलं बघा आणि रंगही मस्त आला. दही घातलं की 1-2-3 मिनिटं चांगली दह्यामध्ये शिजवायची. पाण्याचा अंश अजिबात यामध्ये घालायचा नाही. दह्यामध्ये जितकं पाणी आहे त्यामध्येही छान शिजून होते. काय कमाल सुवास तरवळतो तुम्हाला सांगते. आणि ही मोहरीची डाळ, बडीशेप, हे जे मसाल्यांचं कॉम्बिनेशन होतं ना, भन्नाट होतं. आता हे बघा, तेल सुटेपर्यंत छानपैकी आपण मसाला परतून घेतलाय. गॅस बंद करते. मिरची पण छान अशी मऊ शिजली आहे. वा, आणि हे दह्यातली मिरची आपली तयार आहे. रूम टेम्परेचरवर हवाबंद डब्यामध्ये ठेवा. थंड झाल्यावर ठेवा. छान टिकते. 8-10 दिवस फ्रीजमध्ये ठेवली, महिनाभर टिकते. लागते कमाल. म्हणजे भाजी खायचा कंटाळा आला, मी काय करते, सरळ पोळी घेते, त्यावर ही मिरची, थोडा बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो असं टाकते, रोल करते आणि खाते. नादच करायचं नाही. रेसिपी आवडली तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब. पुन्हा भेटूया. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं, खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.